तर मित्रांनो, आई आणि तिच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कधी कधी काय होतंय, आयुष्यातील सर्वात मोठे धडे आपल्याला आपल्या आसपासच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळतात. आजची गोष्ट अशीच आहे, दोन साध्या वस्तूंच्या बद्दल, एक पेन्सिल आणि एक खोड रबर. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला अशा प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाला साथ द्या. आता कथा सुरू करूया. एकदा काय झालं, एका छोट्या अशा पेन्सिल बॉक्समध्ये दोन जिवलग मित्र राहत होते. एक पेन्सिल आणि एक खोड रबर. ते दररोज एकत्र असायचे. जेव्हा एखादं मूल आपल्या वहीत लिहायचं तेव्हा पेन्सिल शब्द लिहायची, चित्र काढायची आणि कधी कधी चुका देखील करायची. एका शांत दुपारी काहीतरी वेगळं घडलं. पेन्सिलने खोड रबरकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, मला माफ कर. हे ऐकून खोड रबर आश्चर्यचकित झाले. ते हसून म्हणाले, माफ? तू माफी का मागतोयस? मित्रामध्ये ना सॉरी असतं ना थँक्यू. पण पेन्सिल शांतपणे म्हणाली, जेव्हा जेव्हा मी चूक करते लोक माझी चूक पुसण्यासाठी तुला वापरतात. माझ्या चुका दुरुस्त करताना तू हळूहळू लहान होत जातोस. तरीही तू कधीच तक्रार करत नाहीस. तू शांतपणे माझ्या चुका पुसून मला पुन्हा बरोबर बनवतोस. थोडा वेळ थांबून पेन्सिल म्हणाली, म्हणून आज मला तुला धन्यवाद म्हणायचे आहेत, कारण तू नेहमी माझ्या चुका दुरुस्त करतोस. खोड रबर हसून म्हणाले, मला आनंद आहे की तुला माझा संघर्ष समजला. तुला मदत करणे हेच माझं काम आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण पेन्सिल सारखे आहोत. शिकताना आणि पुढे जाताना आपण चुका करतो आणि आपले आई वडील खोड रबरासारखे असतात. तेच सर्वात आधी पुढे येऊन आपल्या चुका दुरुस्त करतात. ते आपल्याला आधार देतात आणि आपले रक्षण करतात. कधी कधी आपल्या मदतीसाठी ते आपला वेळ, आराम आणि आनंदही त्याग करतात. जसं खोड रबर पेन्सिलच्या चुका पुसताना हळूहळू लहान होत जाते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांवर प्रेम करा, त्यांचा सन्मान करा आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक त्यागाबद्दल कृतज्ञ राहा. कारण या जगात आपल्या चुका आई वडिलांइतक्या प्रेमाने कोणीही दुरुस्त करू शकत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर ती आपल्या कुटुंबियाशी आणि मित्रासोबत जरूर शेअर करा. कदाचित आज कोणाला आपल्या आई वडिलांना धन्यवाद म्हणायची आठवण होईल. कारण श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, माणसाला सर्वात जास्त सुख आई आणि वडिलापासून मिळते आणि सगळ्यात जास्त दुःख संततीपासून मिळते. कारण पालक ते कोणालाही सांगू शकत नाहीत. जय हिंद.